आज आपण पाष्ट्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि पाष्ट्या आज चिखल करणार आहेत. चिखल जवळजवळ झालेले आहे आणि आता दात्या घालणार आहेत. मुलाखत या मळीची किती तास बनवलात? 4 तास. आणि आता दात्या घातल्यानंतर 5. आणि त्याच्यानंतर नंतर बाहेर. आता दात्या घालून झाल्याच्या नंतर बैल सोडण्याने मग लावायला सुरुवात करणार. ओके. भात धुत आहे. रोप एवढं काढलेलं आहे आणि आता भात लावण्यासाठी जे लागणार आहेत त्या पेंड्यांचं धुत आहेत. हे बघा, धुवा तुम्ही पेंड्या, धुवा तुम्ही. हे बघा, ह्या पेंड्या आता धुतल्या जाणार कारण की त्यांना जास्त माती असते ना, मग ते लावण्यासाठी एकदम हलक्या होतात, मग त्या लावायला घेणार. कमी पडला म्हणजे नाही मारून घेतलं पाठवत झालाच नाही पुरत. आता मळीत संपूर्ण खत मारून घेणार आणि नंतर दात्या फिरवणार. बैलजोडी एकदम रेडी आहेत, शर्यतीस पळा आहे. पटरीवर उभं करून ठेवलेलं आहे. तुतारी एक्सप्रेस. भात काढाय चांगले आहेत म्हणतात. ते कसं सुकेल केलं ना. राजा तरवा काढून राजा त्या एक मळी राहिली वाटतं. खचारातला झालं लावून, आज आटपेल. आता दात्या घालणार आहेत. आता आपली तुतारी एक्सप्रेस आणि शोभताई नांगर पकडलेला आहे. आता नवीन ड्रायव्हर आलेले आहेत. एवढ्या पेंड्या बस ना ग. काय बघूया मला हायच तू धुवायच्या हायच थोडे कंबार बघेला. आता संपूर्ण मळीला दाता मारून झाल्याच्या नंतर मग भात लावायला सुरुवात. बैल दमलेत, सावकाश चालतायत आज.
आता संपूर्ण दात्या मारून झालेला आहे आणि बैल आता बाहेर निघाले. आता संपूर्ण चिखल झालेली आहे, रेडी. शोभाताईने इरलं घेतलेलं आहे. पाऊस पण मोठा येतोय आणि आता हे भात घेऊन पेंड्या घेऊन जाणार मळीत. याला आमच्याकडे इरलं बोलतात. आता पाष्टेने सुद्धा आपला रेनकोट चढवलेला आहे. पाऊस पण एवढा मोठा आलाय की काय विचारू नका. पाऊस पण खूप आहे कोकणात. हे संपूर्ण अशा पेंड्या टाकून घेणार. पाऊस आहे आणि वारा सुद्धा आहे. आता तुतारी एक्सप्रेस आपली थांबलेली आहे आणि आता तुतारी एक्सप्रेसचे बैल सोडणार आहेत. सोडून आता बैल घरी जाणार बैल घेऊन. चला, बैलांची सुट्टी आता झाली आहे. आता शोभाताईन भात लावायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, पाऊस गेलाय पण वादळ आहे खूप. वारा खूप सुटला आहे. मी आता भात लावायला सुरुवात केलेली आहे. पाष्ट्याने तशी बाजीच मारलेली आहे भात लावणे. हे बघा, संपूर्ण त्यांचा भात लावून जवळजवळ होत आलेला आहे आणि आता थोडं राहिलं आहे.